आणि आता मुंबई आणि एमएमआर रिजन नंतर जाऊयात विदर्भात। अमरावतीच्या शिरसगाव कसबा परिसरात मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे। पावसामुळे मेघा नदीला पूर आलाय। नदीच्या पुलावरून पाणी वाहतंय। पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा काही नागरिक धोकादायक स्थितीत हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात। ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर पुलाला बाजूने दोन्ही साइडनी बॅरिकेड्स असले तरी सुद्धा अशा पद्धतीने पुलावरून प्रवास करणं धोकादायक आहे। मेघा नदी अक्षरशः उफाळून वाहते आणि पुलावरून सुद्धा पाणी गेलेलं आहे। खरं तर हा फरशी पूल म्हणता येईल, इतक्या उंचीचा हा पूल आहे। सलग असा समांतर पूल आहे जो नदी पात्राला समांतर आहे आणि या पुलावरून पाणी वाहताना दिसतंय। दोन्हीकडे बॅरिकेडिंग असलं, त्याला रेलिंग जरी असलं तरी सुद्धा या पुलावरून प्रवास करणं अतिशय धोकादायक आहे। नागरिकांनी मोठी गर्दी करत या पुराची दृश्य पाहण्यासाठी पुलाच्या दुतर्फा गर्दी केलेली दिसते। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। शुभम, कुठल्या परिसरातली ही दृश्य आहेत? मेघा नदी आहे, मेघा नदीला पूर आलाय आणि त्या परिस्थितीत लोक बघे तिथे जमा झालेले आहेत। अतिशय धोकादायक पद्धतीने हे तिथे जमा झालेत। स्थानिक प्रशासनाकडनं काही पावलं उचलली जात आहेत का? नक्कीच। तर आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यातच अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये येणाऱ्या शिरसगाव कसबा या गावातील ही संपूर्ण दृश्य आहे। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागामधनं म्हणजे सातपुडा पर्वत रांगेतनं वाहणाऱ्या मेघा नदीला जोरदार पूर आलेला आहे आणि मेघा नदीच्या पुराचं पाणी थेट शिरसगाव कसबा गावामध्ये शिरलेलं आहे आणि तब्बल 2007 नंतर म्हणजे तब्बल 18 वर्षानंतर मेघा नदीला हा इतका मोठा भयंकर पूल आल्याची माहिती गावातले नागरिक सांगतायत। आणि मेघा नदीच्या पावसाचं पाणी आठवडी बाजार परिसरात आणि गावात शिरलेला आहे। मेघा नदीचा हा पूल आलेला पूर पाहण्यासाठी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। असं असलं तरी स्थानिक प्रशासन, तिथले तलाठी, मंडळ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत। धोकादायक स्थितीमध्ये नदीचा पूल ओलांडू नये असं आवाहन त्या ठिकाणी केलं जात आहे। सध्या आपल्याला जी माहिती मिळते आहे त्या माहितीप्रमाणे काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, काही आजूबाजूला छोटी छोटी दुकानं आहेत, त्यांच्या दुकानात देखील पाणी शिरलेलं आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तिथे पोहोचलेले आहेत। नेमकं कुठे कुठे काय काय नुकसान झालेलं आहे याचा अंदाज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बांधला जात आहे। तुर्तास अमरावती जिल्ह्यात पावसाची स्थिती लक्षात घेता, मेघा नदीच्या पुराची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी असा पूल ओलांडू नये आणि धोकादायक परिस्थितीत बाहेर पडू नये असं आवाहन महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे। धन्यवाद शुभम, दिलेल्या अपडेट्स बद्दल। मेघा नदीला जवळपास 18 वर्षानंतर पूर आलेला आहे। 2007 साली मेघा नदीला पूर आला होता, त्यानंतर 18 वर्षानंतर हा पूल आलाय। त्यामुळे गावकऱ्यांना या पुराची नवलाई आहे आणि तो पूर पाहण्यासाठी पुलाच्या दुतर्फा गावकऱ्यांनी गर्दी केलेली आहे। महसूल प्रशासनानं आता पाहणीला सुरुवात केलेली आहे। कोणत्या कोणत्या भागात किती नुकसान झालंय याचा आढावा घेतला जातोय। त्याचबरोबर बचाव कार्य सुरू झालेलं आहे। पुराच्या पाण्यात नुकसान झालेल्यांना मदत केली जाते आणि ही दृश्य आपण पाहतोय। मेघा नदीचं पाणी गावात घुसायला सुरुवात झालेली आहे। पाऊस असाच सुरू राहिला तर अजून पाण्याची पातळी वाढू शकते आणि अडचणी वाढू शकतात। तर बाजूला यवतमाळ जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी सुद्धा